रिसॉर्टच्या नावाखाली सुरू होता काळा धंदा. रात्री उशिरा पोलिसांचा सिनेमा स्टाईल छापा. आज जे सापडलं ते पाहून सगळेच थक्क. नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या. पेन तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. बोरगाव हद्दीतील एका आलिशान सेलिब्रेशन रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पेन पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करत वरिष्ठांच्या आदेशानुसार पेन पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकत रिसॉर्टमध्ये धडक दिली आणि आज जे दृश्य दिसलं ते धक्कादायक होतं. या कारवाईत 3 महिलांसह 4 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलंय की संबंधित महिला बाहेरून आणल्या जात होत्या आणि या ठिकाणी त्यांच्या मार्फत वेश्या व्यवसाय चालवला जात होता. सध्या पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का याचाही तपास घेतला जात आहे. तसेच अशा प्रकारचे इतर रिसॉर्टमध्येही काही गैरप्रकार सुरू आहेत का याबाबतही पोलिसांनी तपासाची मोहीम सुरू केली आहे. पेन पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पेन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोरगाव रस्त्यावरती कासमार एरियामध्ये वेश्याव्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली. त्या बातमीची आम्ही खातरजमा केली. खात्री झाल्यानंतर दिनांक 23 मार्च 2026 रोजी आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्याचं ठरवले. त्या पद्धतीने सदरची माहिती आम्ही वरिष्ठ कार्यालयात आमचे पोलीस अधीक्षक मॅडम अचल दलाल, शिवतरे सर, ॲडिशनल SP आणि SDPO सर नालकुल सरांना सांगितली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर बातमीची खातरजमा करून 2 पथक तयार केले आणि सदर ठिकाणी पंचनामा कारवाईकरता रवाना केलो. सदर ठिकाणी बोरगाव हद्दीमध्ये सेलिब्रेशन रिसॉर्ट या ठिकाणी सदरचा व्यवसाय चालू असल्याची माहिती होती. त्या पद्धतीने आम्ही 23 तारखेला रात्री 9 वाजेच्या दरम्यान सापळा रचला आणि एक बनावट गिराईक आम्ही आमचे काही पैसे त्याचे नंबर्स वगैरे करून आमचा पंचनामा करून बनावट गिराईक तयार करून पंचांसमक्ष तिथे त्यांना पाठवले. तिथे त्या आतमध्ये गेल्यावरती आम्हाला त्यांच्याकडून बातमीची खात्री झाल्यावरती आम्ही पोलीस स्टाफसह पंचांसमक्ष 2 पथकांसह आम्ही तिथे छापा मारला. छापामध्ये आम्हाला तिथे एकूण 3 मुली मिळून आल्यात. 3 मुली ह्या व्हिक्टीम होत्या, पीडित होत्या. त्यातून त्यांची सुटका केली. तिथे बनावट गिराईकाकडून ते पैसे घेताना तिथे ते एजंट मिळून आले. ते एजंट 4 एजंट होते. त्यापैकी आम्ही 4 जणांना आरोपी बनवले, त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या दिवशी 23 तारखेला रात्री पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 47/2026 कलम 143(4) 3(5) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा तसेच तर पेन पोलीस स्टेशन येथे आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 47/2026 BNS कलम 143(3) 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 4, कलम 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एकूण ताब्यात घेतले 4 आरोपी. त्यापैकी जुल्फिकार जलालउद्दीन अली, 2 नंबर खगेंद्र कंपू मालिक आणि 3 नंबर रवींद्र खत्रमोहन मालिक. हे तिन्ही आसाम आणि बंगाल साईडचे होते आणि 4था आरोपी देवेंद्र धर्मा पाटील हा लोकल पेनचा आरोपी. असे 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली. काल रोजी त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता दिनांक 30 मार्च 2026 याची पोलीस कोठडी मिळालेली आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक आरोपी, अधिक व्हिक्टीम, पीडित महिला होण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने आम्ही तपास चालू आहे आमचा. सदर गुन्ह्याचा तपासात सदरची कारवाई आमचे पोलीस अधीक्षका मॅडम अचल दलाल, ॲडिशनल SP श्री शिवतरे सर, इथले SDPO सर जालिंदर नालकुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः व त्याबरोबरच API राजपूत, WPSI शिल्पा वेंगुर्लेकर मॅडम, त्यानंतर SC खांडसकर, WSC सुषमा भोईर, SC सुशांत भोईर, PC PN कदम शैलेश कदम आणि PC रोहिणी भोईर यांच्या पथकाने ही सदरची कारवाई केलेली आहे. धन्यवाद. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.